हाय एव्हरीवन, तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत. सो आजचा आपला व्हिडिओ असणार आहे की आपण कमीत कमी प्रोडक्ट्समध्ये आणि अगदी मिनिमल मेकअप कसा करू शकतो. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण मी यामध्ये छोट्या छोट्या टिप्स सुद्धा देणार आहे आणि प्रोडक्ट रिव्ह्यू सुद्धा करणार आहे. सो लेट्स गेट स्टार्ट. सर्वात पहिले मी माझं फेस वॉश करून घेतलेला आहे. आता नेक्स्ट मी करणार आहे एक टोनर यूज करत आहे आणि टोनर आहे बाय रिकोट. ओके, आणि यामध्ये आहे हायलुरोनिक ॲसिड. सो हे माझी ऑइली स्किन आहे, त्यामुळे हे ऑइली स्किनसाठी बेस्ट आहे आणि मेकअपमध्ये सुद्धा तुम्ही इझिली यूज करू शकता. म्हणून मी यूज केलं. ओके, सो आता 2 मिनिटं याला आपण छान स्किनवरती सेट होऊ देऊया. ओके, सो आता यानंतर सेकंड मी यूज करत आहे ॲलोवेरा जेल. ॲक्च्युली ॲलोवेरा जेल मी हे भरपूर वर्षांपासून यूज करत आहे आणि आता ॲलोवेरा जेलची मला सवय झालेली आहे. आणि मला कुठेतरी असं वाटतं की जेव्हा आपण ॲलोवेरा जेल स्किनवरती लावून घेतो ना, तेव्हा आपल्या स्किनवरती मेकअप हा खूप छान बसतो आणि मला खरंच याची सवय झाली आहे, त्यामुळे मी ॲलोवेरा जेल लावते. तुम्ही स्किप केलं तरी चालेल. मॉइश्चरायझर सारखं झालेलंच आहे, पण तरी सुद्धा मला आणखीन एक मॉइश्चरायझर यूज करायचं आहे. ते म्हणजे हे पॉन्ड्सचं जेल मॉइश्चरायझर येतं. यामध्ये सुद्धा हायलुरोनिक ॲसिड आहे. सो हे एकदा मी यूज करत आहे. हे तुम्ही मेकअपमध्ये नक्की यूज करा ज्यांची ऑइली स्किन आहे. ऑइली स्किनसाठी हे बेस्ट वर्क करतं. आता त्याला 2 मिनिट सेट होऊ द्या. नेक्स्ट स्टेपमध्ये मी इथे यूज करत आहे नायकाचं प्रेप मी अप. हे प्रायमर आहे आणि प्रायमर हे नक्की यूज करा कुठलंही मेकअप तुम्ही करत असेल त्यामध्ये, कारण की प्रायमरचं कामच हे आहे की एक तर तुमचा बेस जो असतो तो लॉंग लास्टिंग ठेवतो आणि सेकंड तुमच्या स्किनला छान प्रेप करतो. म्हणजे जे आपले ओपन पोर्स वगैरे असतात हे हलकेसे मिनिमाइज होतात आणि त्यावरती मेकअप हा खूप छान बसतो. म्हणजे आता जिथे मी माझं प्रायमर लावत आहे तिथे ही जी स्किन आहे ही थोडीशी ब्लर तुम्हाला दिसत असेल. आता नेक्स्ट स्टेप असते ॲक्च्युली की आपल्याला ऑरेंज करेक्टर करावं लागतं जेव्हा आपल्याला डार्क सर्कल्स असतात, ॲक्ने मार्क्स असतात, पिगमेंटेशन असतं अराउंड माउथ वगैरे किंवा हेडवरती. कलर करेक्टर आपण तेव्हा करत असतो. बट आता मला कारण की कमीत कमी प्रोडक्ट्समध्ये आणि सिम्पल मेकअप लुक करायचा आहे, म्हणून ते कलर करेक्टर स्किप करणार आहे आणि डायरेक्ट आपण न्यूट्रलायझिंग किंवा केमोफ्लाजिंग असं म्हणतात त्या स्टेपवरती जाऊया. म्हणजेच काय, तर आपण आपल्या स्किन टोनपेक्षा 2 टोन डार्क कन्सिलर आपण यूज करत असतो. तर त्यासाठी मी ते यूज करणार आहे मेबलिनचं हे एज रिवाइंड कन्सिलर आणि याचा शेड आहे कॅरमल 144 कॅरमल. हे प्रोडक्ट खूप छान आहे. तुम्हाला याचे फक्त असे तर इथून हे टर्न करावं लागतं आणि प्रोडक्ट हे या कुशनमध्ये येतं. तुम्हाला फरक जाणवतच असेल. मी ब्लेंड नाही केलंय, फक्त इथे प्रोडक्ट लावून जर सोडलं आहे आणि तुम्हाला डिफरन्स दिसत असेल. इथे डार्कनेस किती दिसत आहे आणि इथे माझ्या स्किन टोनला हलकीसं हे जो शेड आहे तो मॅच होत आहे. आता हे बघा इथे आणि आज मी कुठलंही ब्लेंडर किंवा ब्रश यूज करणार नाही आहे. आज मी फक्त माझ्या फिंगर्सने पुन्हा सर्व मेकअप ब्लेंड करणार आहे. सो कधी कधी काय होतं की आपण ब्लेंडर किंवा ब्रश कॅरी करायला विसरून जातो आणि मग आपल्याला असं पटापट फिंगर्सने ब्लेंड करता यायला पाहिजे मेकअप. सो त्यामुळे आज मी सुद्धा फिंगरनीच करणार आहे ब्लेंड छान आणि फिंगरनी पण छान मेकअप ब्लेंड होतो. ओके, तुम्ही करू शकता. जेव्हा आपण सिंपल मेकअप करतो किंवा जेव्हा आपण खूप मिनिमल मेकअप करतो तेव्हा आपली स्किन ही थोडीशी थ्रू होत असते. मग जे आपल्या स्किनवरती जे काही इम्परफेक्शन आहे
किंवा जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते हलकेसे विजिबल होणारच. सो एकदा तुम्ही ठरवा की तुम्हाला सिम्पल मेकअप करायचा आहे एखाद्या इव्हेंटसाठी किंवा तुम्हाला एक हाय कव्हरेज मेकअप करायचा आहे. जर तुम्हाला हाय कव्हरेज मेकअप कसा करायचा आहे याचा व्हिडिओ जर बघायचा असेल तर मी माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला तो दाखवेल. आज सिम्पल मेकअप कसं करायचं एखाद्या पूजेसाठी, राईट, किंवा घरी असं काही फंक्शन असतात ज्यामध्ये जास्त नट्टापट्टा करायचं काम पडत नाही, पण एक तुम्हाला एक प्रेझेंटेबल दिसायला पाहिजे तुम्ही. सो त्यासाठी तुम्हाला रेडी व्हायचं असतं. तर त्यासाठी तुम्ही हे माझे जे मी प्रोडक्ट्स तुम्हाला इथे रिकमेंड करत आहे ते तुम्ही नक्कीच यूज करू शकता. केमोफ्लॅजिंग किंवा जी न्यूट्रलायझिंग प्रोसेस होती ती माझी कम्प्लीट झालेली आहे. आता मी करणार आहे की जे माझ्या स्किन टोनला मॅच होईल असं कन्सिलर मी यूज करणार आहे. आज मी कुठले फाउंडेशन यूज करणार नाही आहे, कारण की मला तेच की तुम्हाला कमीत कमी प्रोडक्ट्समध्ये आणि छान एक नॅचरल लुक दाखवायचा होता. सो त्यामुळे आज मी कुठले फाउंडेशन यूज नाही करणार, फक्त एक छान माझ्या स्किन टोनला मॅच होईल असं कन्सिलर. आणि हे कन्सिलर जे आहे हे आहे बाय लॉरियल आणि याचं ही गोष्ट आहे की हे ना लवकरच ड्राय होतं, म्हणून हे तुम्हाला लावल्या लगेच ब्लेंड करावं लागतं. तुम्ही बघू शकता मी इथे प्रोडक्ट किती कमी लावत आहे आणि असंच तुम्हाला कमीच प्रोडक्ट यूज करायचं आहे, कारण की एकतर आता उन्हाळा आहे, घामामुळे सगळं प्रोडक्ट्स वरती येऊन जातं आणि ती नंतर खूप पॅची दिसतं मेकअप. जेवढं कमी होईल तेवढं कमी प्रोडक्ट यूज करा आणि ब्लेंडिंग छान करा. आणि हे जे कन्सिलर आहे ना हे खूप भारी आहे आणि हलकाचा चेहऱ्यावरती ग्लो सुद्धा येतो आणि अफोर्डेबल आहे, तुम्ही इझिली बाय करू शकता. ओके, सो यानंतर तुम्ही एक छान ब्लश सुद्धा यूज करू शकता. कटिन्यूअस ब्लश यूज नाही करणार आहे, डायरेक्ट मी सेटिंग पावडर यूज करणार आहे. तो सेटिंग पावडरमध्ये माझ्याकडे आहे ही के ब्युटीची ट्रान्सलुसंट पावडर. तो ही आज मी यूज करणार आहे. छान इथे आपण पावडरने मेकअप सेट करून घेतले आहे आणि आता आपण यूज करणार आहोत आयब्रो लायनर आणि लिपस्टिक. सो आयब्रोसाठी मी इथे यूज करत आहे आय मॅजिकचं हे आयब्रो पोमेड येतं, तुम्हाला दाखवते मी. हे असं एक छोटंसं याचं येतं, क्रीम बेस असतं हे, ठीक आहे. असं एक वेगवेगळ्या ब्रँड्सचे पावडर बेसमध्ये सुद्धा येतात, पण हे माझ्याकडे क्रीम बेसमध्ये आहे जे मी यूज करत आहे. तुम्ही पेन्सिल सुद्धा यूज करू शकता. ज्या आयब्रो पेन्सिल येतात ते. जास्त शार्पली नाही करत आहे आयब्रो, जस्ट एक फक्त थोडासा कलर देण्यासाठी करत आहे. कारण जेव्हा आपण महाराष्ट्रीयन मेकअप लुक करतो किंवा जेव्हा आपल्याला असं काहीतरी स्पेशल आयब्रो जेव्हा डिफाईन करायचे असतात तेव्हा एकदम मी शार्पली करते, पण आता त्याची गरज नाही आहे, फक्त एवढंच. सो ही आहे स्विस ब्युटीची लिप लायनर. ओके, आणि याचं शेड मरून 02 असा आहे.
एक लिप कॉम्बो तुम्हाला छान दाखवते. तर तुम्हाला याने पहिले तुमची जी लिप लाईन आहे त्याला छान एक बॉर्डर करून घ्यायची आहे. आणि याला आता फिंगरनीच हलकंसं स्मश करून घेऊ. माझ्याकडे छान एक काय म्हणतात लिप ग्लॉस, एक मार्सचं लिप ग्लॉस आहे, ते तुम्हाला लावून दाखवते. याचा लुक खूप छान आहे. आणि तुम्ही आता याचा लुक बघू शकता. किती फ्रेश आणि किती छान लुक आलाय. आता माझं पूर्ण जे एक म्हणतात मेन कॅरेक्टर असतं आपल्या मेकअपमध्ये, एकतर असतात आपले आईज, एकतर असतात आपले लिप्स. ठीक आहे, जेव्हा तुम्ही तुमचे आईज खूप बोल्ड करता तेव्हा लिप्स छान तुम्ही न्यूडमध्ये ठेवा, आणि जेव्हा तुम्ही लिप्स खूप बोल्ड करता लाईक रेड मरून असे शेड्स यूज करता तेव्हा तुमचे आईज हे खूप नॅचरलमध्ये ठेवा. आता तेच झालं आहे की माझे लिप्स जास्त बोल्ड वाटत आहेत आणि माझा आय मेकअप आणि पूर्ण मेकअप हा खूप छान सटल आणि नॅचरल झालेला आहे. असं मेकअप जेव्हा तुम्ही करता ना ते खूप छान प्रेझेंटेबल आणि खूप छान लाईट वेट आणि एक छान असं एक काय म्हणतात छान ग्लो स्किनवरती येतो आणि तेवढीच आपली स्किन सुद्धा रिफ्रेशिंग वाटते. तसं इथं मी मस्कारा यूज करत आहे, मार्सचा डबल ट्रबल. हा मस्कारा खूप छान आहे आणि यामध्ये मेन म्हणजे 2 मस्कारा येतात, राईट, म्हणजे 2 ब्रश येतात. एक हे आहे ॲप्लिकेटर याचं, ठीक आहे, आणि सेकंड आहे हे हा एक, राईट. सो मी मोस्टली फर्स्ट वाला जास्त यूज करते, मला तो जास्त ठीक वाटतो यूज करायसाठी, सो मी ते लावते. आय नो इथे मस्कारा लागला आहे आणि ते नॉर्मल आहे, ते नेहमीच होतं माझ्यासोबत. तर मी ते रिमूव्ह कसं करते ते पण एकदा टिप्स सांगून देते. सो आता हा मस्कारा काढायचा असेल तर कसा काढायचा, आधी तर तो पहिला पूर्ण ड्राय होऊ द्यायचा आणि तो ड्राय झाल्यावरच एकदम इझिली निघून जातो. ठीक आहे, सो आता हा ड्राय झालेलाच असेल. सो असा एक ब्रश घ्यायचा, राईट, आणि याने फक्त एक हलकंसं त्याच्यावरती असं फक्त फिरवायचं असं स्किनवरती जिथे मस्कारा लागलाय, आणि जास्त झालं मस्कारा निघाला आणि पावडरने सेट करून घ्या. किंवा तुमच्याकडे कॉम्पॅक्ट असेल तर कॉम्पॅक्टने सेट करून घ्या. आणि हा खूप लवकर आणि खूप इझी हा मेकअप झालेला आहे. मला वाटलं नव्हतं एवढ्या लवकर हा मेकअप कम्प्लीट होईल. सो तुम्हाला हा मेकअप कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणखीन तुम्हाला कुठला मेकअप बघायचा आहे, कुठले प्रोडक्ट्स तुम्हाला माहिती करून घ्यायची आहे, किंवा तुम्हाला आणखी काही माहिती हवी असेल तर ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या पेजला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला माझे छान छान व्हिडिओ आणि भरपूर माहिती असं तुम्हाला मिळत राहणार. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. खूप छोटासा व्हिडिओ झालेला आहे असं मला वाटतं, कारण की खूप कमी प्रोडक्ट्स दाखवले आहे. नेक्स्ट व्हिडिओ मी त्यामध्ये तुम्हाला फुल एक ग्लॅम लुक किंवा एक म्हणतात ना हेवी किंवा असं फुल कव्हरेज मेकअप लुक दाखवणार आहे. सो हा होता आपला लाईट वेट, कारण की लाईट वेट मेकअप म्हटलं ना तर त्याच्यामध्ये आपली थोडीशी स्किन ही थ्रो होणारच आहे. सो डोंट वरी, आपण असं नाही म्हणू शकत की आपण मेकअप चुकीचा केलेला आहे. ठीक आहे, तुम्ही ब्रायडल मेकअप बघितलं असेल, ब्रायडल मेकअपमध्ये पूर्ण आपली जी स्किन असते पूर्ण कव्हर होऊन जाते. एकही तुमच्या स्किनवरचं इम्परफेक्शन हे
मेकअप नंतर दिसून येत नाही. सो ते असं आपलं फुल कव्हरेज मेकअप जे आपण ब्राईडला करतो, राईट? सो आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. माझ्या पेजला सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि इंस्टाग्रामवर सुद्धा मला फॉलो करा. आणि ओके, चलो बाय आणि नेक्स्ट व्हिडिओसाठी तयार राहा.